अटकेतील आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं कळतंय। हत्येपूर्वी सिद्दीकींचं घर आणि ऑफिसची रेकी या आरोपींनी केली असल्याचं देखील समोर येतंय। दोन्ही आरोपी हे बाबा सिद्दीकी यांच्या घर आणि कार्यालयाच्या परिसराची त्यांनी रेकी केली होती। तर हे आरोपी जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आले होते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आणि आरोपी गेल्या काही दिवसांपासून कुर्ला परिसरात वास्तव्याला होते अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे आरोपी हे बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत मुंबई पोलिसांना ही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे आणि दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये फरार असलेला आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची आरोपींनी कबुली दिलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, प्राजक्ता 1.5 महिन्यांपासून संबंधित आरोपी जे आहेत ते कुर्ला परिसरात राहत होते आणि 1.5 महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या प्रत्येक मुवमेंट्सवर यांचं बारकाईनं लक्ष होतं। लॉरेन्स बिश्नोई ज्यानं की काही महिन्यांपूर्वी सलमान खान याच्या घरावर फायरिंग केलं होतं आणि त्याची जबाबदारी जी आहे ती स्वतः घेतली होती आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी सलमान खानला सर्वतोपरी राजकीय दृष्ट्या असेल पोलिसांच्या दृष्ट्या असेल सगळी मदत केली होती। याचाच कुठेतरी बदला जो आहे तो बिश्नोई गँगकडून घेतला गेलाय का, याचाच पडसाद जे आहे ते उमटलेत का, हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दोन्ही आरोपीच्या प्राथमिक माहितीनंतर दोन्ही जे आरोपी आहेत ते बिश्नोई गँगशी संबंधित आहेत। या बिश्नोई गँगकडूनच या 2 आरोपींना ऍडव्हान्स जे आहे ते पेमेंट देण्यात आलं होतं। 1.5 महिन्यांपासून रेकी करणाऱ्या आरोपींना 2 दिवसांपूर्वी ऍडव्हान्स पेमेंट दिल्यानंतर त्यांना शस्त्र जे आहेत अर्थातच बंदूक ज्या आहेत त्या देखील डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या होत्या। बिश्नोई गँगनं अद्याप याबद्दलची कुठलीही जबाबदारी घेतली नसली तरी पोलिसांकडून जो तपास सुरू आहे 2 आरोपींकडून ज्या पद्धतीनं माहिती कळते त्यानुसार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागं बिश्नोई गँग असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या दोन्ही आरोपींनी परिसराची रेकी केली होती आधीच आणि आरोपी हे 2 महिन्यांपूर्वीच मुंबईमध्ये आले होते असं देखील कळतंय। आरोपींचं वास्तव्य हे कुर्ला परिसरात होतं। या संदर्भात आणखीन एक मोठी बातमी, एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आणि त्याच संदर्भात अजित पवार यांचे पीए हे कूपर रुग्णालयात सध्या दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला हे देखील कूपर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील कूपर रुग्णालयामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये काल रात्री हत्या करण्यात आलेली आहे। काही हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान नजीब मुल्ला हे कूपर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील रुग्णालयामध्ये येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आतापर्यंतचे काय अपडेट्स? उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच पुण्याहून रवाना झाल्याची माहिती मिळते। त्यांचे पीए आणि राष्ट्रवादीचे काही नेते हे सध्या कूपर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर असं कळलं की पोस्टमॉर्टम जर आधी झाला आणि त्यानंतर शव जर हे लवकर घरी त्यांच्या निवासस्थानी पाठवलं गेलं तर अजित पवार थेट त्यांच्या निवासस्थानी जातील, अन्यथा जर पोस्टमॉर्टमला वेळ लागत असेल तर अजित पवार सरळ या कूपर रुग्णालयामध्ये येतील। कारण काल हा जो हल्ला झाला त्यावेळेला उपमुख्यमंत्री हे मुंबईच्या बाहेर होते। काल दसरा होता, दसऱ्याचा सण होता आणि त्यामुळं बरेचसे जे नेते मंडळी आहेत हे सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये किंवा आपापल्या घरी होते आणि त्यामुळं आज सकाळीच सगळेजण रवाना झालेले आहे। जी माहिती मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आज सकाळीच पुण्याहून मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। ते थोड्या वेळातच कूपर रुग्णालयामध्ये येऊन पोहोचतील। जर तोपर्यंत जे शव आहे बाबा सिद्दीकी यांचं जर ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच ठिकाणी त्यांच्या शवाचं अंत्यदर्शन घेतील। आपण जर बघितलं तर हे कूपर रुग्णालय आहे, मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारं हे रुग्णालय आहे। सकाळी 5:30-6 वाजेच्या सुमारास या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं शव आणण्यात आलं, परंतु त्यावेळेला मात्र बेड अवेलेबल नसल्यामुळं पुन्हा 7:15 वाजता त्यांचं बेड या ठिकाणी जे पोस्टमॉर्टमचं
विभाग असतो त्या विभागामध्ये आणण्यात आलं। त्यापूर्वी दुसऱ्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या वॉर्डमध्ये त्यांचं शव ठेवण्यात आलेलं होतं। आता त्यांच्यावर पोस्टमॉर्टम सुरू झाले असल्याची माहिती मिळते। दरम्यानच्या काळात कळव्याचे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत नजीब मुल्ला हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। सगळ्यांवरच एक मोठी शोककळा पसरलेली आहे। सगळ्यांनाच या हत्याकांडामुळे एक मोठा धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष जो आहे या पक्षात गेल्या आठवड्याभरामध्ये ही दुसरी हत्या आहे। यापूर्वी भायखळ्याच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या झालेली होती। ती हत्या सुद्धा अतिशय निर्घृण पद्धतीने करण्यात आलेली होती आणि आता आपण जर बघितलं तर बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पडत असताना गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर हा एक मोठा धक्का मानला जातोय आणि ज्या पद्धतीने माहिती पुढे येते बिश्नोई गँगचा याच्यामध्ये हात आहे। सुरुवातीला चर्चा अशी होती की काही आर्थिक मुद्द्यांवरनं, कारण बाबा सिद्दीकी हे एक बिल्डर सुद्धा होते, काही प्रकल्प सुद्धा त्यांच्याकडे होते। त्या प्रकल्पांच्या वादातून हे संपूर्ण प्रकरण घडलेलं अशी चर्चा होती, परंतु आता बिश्नोई गँगचा हात यामध्ये पुढे येत असल्याचं दिसतंय। तर त्यामुळे नेमकी कारणं काय आहे? सलमानला केलेली मदत ही बाबा सिद्दीकींना भोवलेली आहे की अंतर्गत राजकारणामुळे त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे की काही आर्थिक कारणं त्यासाठी जबाबदार आहे? या सगळ्या अँगलनी आता मुंबई पोलीस जे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। क्राईम ब्रांचकडे हे प्रकरण सोपवण्यात आलेलं आहे आणि आता या सगळ्या अँगलचा विचार यामध्ये केला जातो आहे। तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार थोड्या वेळात अजित पवार या ठिकाणी दाखल होऊ शकतील आणि त्यासाठी सुद्धा आपण बघितलं एक मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला आहे। प्रणाली अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अजित पवारांच्या एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागात हत्या करण्यात आलेली आहे आणि वांद्रे पूर्व भागातील ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला। त्यातील एक गोळी सिद्दीकींच्या छातीवर लागली। जखमी अवस्थेतील बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाला। बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांची लीलावती रुग्णालयाबाहेर गर्दी देखील झाली होती आणि त्यानंतर कुपर हॉस्पिटलमध्ये मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलाय। दरम्यान रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त देखील रुग्णालयात पोहोचले। दरम्यान सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर एक जण फरार असून आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपीची ओळख सध्या पटलेली आहे, तर पोलिसांनी एक पिस्तूल देखील सध्या ताब्यात घेतलेलं आहे। बाबा सिद्दीकी साहेब 9:30 वाजता लीलावती इस्पितळात आणले गेले। जेव्हा त्यांना आणलं गेलं तेव्हा त्यांचं पल्स रेट, ब्लड प्रेशर काही लागत नव्हतं, हृदयाची काही ॲक्टिव्हिटी लागत नव्हती। त्यामुळे त्यांना 2 गनशॉट वुंड्स होते छातीमध्ये। इमर्जन्सी रिससिटेटिव्ह मेजर्स जे आम्ही चालू केले, इमर्जन्सीमधून त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं। 1.5 ते 2 तास प्रयत्न चालू ठेवले, तरीसुद्धा ॲट 11:27 PM ही वॉज डिक्लेअर्ड डेड। छातीवरती 2 आम्ही दोन गोळ्यांची गनशॉट वुंड्स होते त्यांच्या छातीवरती समोर आणि रक्त पण बरंच गेलं होतं। एकूण किती गोळ्या लागल्या? गोळ्या किती लागल्या ते आता आपल्याला पोस्टमॉर्टममध्येच कळेल। आम्हाला 2 गनशॉट वुंड होते। वुंड दोन होते। एक्झॅक्टली गोळ्या किती लागल्या ते आम्हाला वेळ नव्हतं ते सगळं। तेव्हा ते आले होते तेव्हा काहीच रिस्पॉन्स नव्हता, पल्स नव्हतं, ब्लड प्रेशर नव्हतं, ते शुद्धीमध्ये नव्हते। पॉसिबल पण आम्ही रिससिटेशन जे चालू करतो ते 1.5-2 तास पुढी प्रक्रिया आता ॲज पर द गव्हर्नमेंट रेग्युलेशन अँड ॲज पर द लॉ पोस्टमॉर्टम करायला लागेल। ते आता ॲज पर द पुलिस स्टेशन द डिसीजन होईल। देखिए 9:30 बजे के करीब ये घटना यहाँ पर हुई है। उसके बाद श्री बाबा सिद्दीकी को लीलावती हॉस्पिटल में एडमिट कराया गया है। 2 संदिग्ध लोग हैं जिसे हमने ताबे में लिया है और इसका आगे इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुंबई कर रही है। जो आरोपी फायरिंग करके गए थे उनको हमारी टीम ने पीछे भाग के ताबे में लिया है, जिसके अंदर से 2 आरोपी हमारे ताबे में हैं और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है। सभी पकड़े हैं और हमको एक पिस्टल मिली है और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है।
तर सध्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एका आरोपीची ओळख पटलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री मुंबईमध्ये गोळीबारात हत्या झालेली आहे। जी रोहित गोदारा बोल रहे हैं? हाँ जी सर। रोहित जी, ये गिप्पी ग्रेवाल जो पंजाबी सिंगर है, इनके घर पे फायरिंग आप लोगों ने कराई है? लॉरेंस बिश्नोई गैंग ने? बिल्कुल बिल्कुल सर, हमने करवाई है, क्योंकि सर ये भाईजान के बड़ा खास हो रखा है। ये वहाँ जाके फिल्मों का प्रमोशन करवा रहा है, अपने दुश्मन है, खास जग जाहिर है कि सलमान खान हमारा दुश्मन है, तो इसको ये सपोर्ट कर रहा है, तो बिल्कुल ये भी हमारा दुश्मन होगा, तो इसलिए बिल्कुल हमने करवाई है। लेकिन वो ग्रेवाल ने, जो पंजाबी सिंगर है, उन्होंने बोला कि सलमान खान से उनकी कोई दोस्ती नहीं है। सर आप पीछे आपको पता होगा, ये पीछे भी कोई मूवी में इसने संजय दत्त से शायद इसने प्रमोशन करवाया था। हमें कोई तकलीफ ही नहीं है, क्योंकि उनसे हमारा कोई लेना देना नहीं है। अगर सलमान खान से ये नहीं है, कोई भी कराएगा तो बिल्कुल वो सबसे बड़ा हमारा दुश्मन होगा और बिल्कुल मारेंगे। ये तो इसको टेलर दिखाया है, अगर अब की बार ये गलती करेगा तो बिल्कुल मारेंगे। ये नहीं है, कोई भी उसको सपोर्ट करेगा तो बिल्कुल मारेंगे। रोहित गोदारा, ये सुक्खा दूनी के जो खालिस्तानी आतंकी था, उसको क्या आप लोगों ने मरवाया था? गोल्डी बरार की एक पोस्ट आई थी कि हमने मरवाया है सुक्खा दूनी को। बिल्कुल बिल्कुल सर, हमने मरवाया है, बिल्कुल हमने मरवाया है सर। इसने हमारे गुरलाल भाई है, उसकी हत्या में पूरा रोल इसी का था, मेन षड्यंत्र करता यही था। बिल्कुल ये सर हमारे दुश्मन ये भूल जाते हैं कि हम बाहर सेफ है, ये कहीं भी सेफ नहीं है। हमारी जिस दिन रेंज में आएगी सारे मरेंगे, तो किसी भी कंट्री में चले जाए, इनको कहीं नहीं बख्शेंगे, ये जानों तक पहुंचेंगे लास्ट। ये कनाडा में सुक्खा दूनी के का जो मर्डर था, उससे खालिस्तानी आतंकवादियों को बहुत बड़ा झटका लगा है। इसके पहले निज्जर का भी हत्याकांड हुआ था, क्या उसमें भी लॉरेंस बिश्नोई गैंग का हाथ था? नहीं, उसका सर हम कुछ नहीं बोल सकते, ना हमारा कोई रोल है उसमें। ये राजू ठेठ हत्याकांड में भी आपका नाम आ रहा है सामने, जो राजस्थान के एक बड़ा नाम था राजू ठेठ, चुनाव लड़ने वाले थे, उनका हत्याकांड हुआ था। बिल्कुल सर, बड़ा नाम था उसका। हमारे भाई थे आनंद पाल जी और बलवीर जी बनोड़ा, जो बड़ी गैंग वाली थी, इसने ही है ना, इसने ही मर्डर करवाया था। एक तो पुलिस से मिलकर इसने इनकाउंटर कराया था आनंद पाल जी का, एक को जेल में इसने गोलियां चलवाई थी, तो बिल्कुल हमने मारा है उसको। जो भी इसके गैंग के सबको मारेंगे, ये नहीं है कोई माफी नहीं है, सबको मारेंगे बिल्कुल। ये सुक्खा दूनी के को घर में घुस के मारा गया था, और अब तक शूटरों का पता नहीं चल पाया है। कनाडा पुलिस जांच कर रही है। केवल वजह ये थी कि गुरलाल बरार हत्याकांड को सर आप हमारा चाहे इतिहास उठा के देख लो, हम तो बिल्कुल जो दुश्मन है उनको घर में घुस के ही मारते हैं। ये बिल्कुल बाथरूम में था, बाथरूम में घुस के ही मारा था। राजू ठेठ को देख लो, उसके 12-13 जमीन थे, फिर भी बिल्कुल घर में घुस के मारा था उसको। सलमान खान आपके लगातार इतने बड़े सुपरस्टार हैं, करोड़ों दिलों की धड़कन है, आप लगातार उनको टारगेट कर रहे हैं, कई बार से कर चुके हैं। सर एक चीज बताओ, आज अपने भाई का किसी का नुकसान करवा दे और करवा दे, चाहे वो स्टार है, चाहे वो कितना ही बड़ा कुछ कोई भी हो, वो तो दुश्मन है, उसको तो मारेंगे। ये मुझसे वाला था, ये सिंगर था, इससे हमें कोई लेना देना नहीं था, लेकिन फिर भी ये जानबूझ के हमारी गैंगवारी मारा था, नुकसान करा था, भाई के नुकसान करवाया था, तो बिल्कुल मारा था। तो सलमान खान है, बिल्कुल मारेंगे इसको, और अगर इसको बचना है तो बिल्कुल बिश्नोई समाज है, मुकाम जाकर ये माफी मांग ले, बिल्कुल छोड़ देंगे इसको। भाई ने पहले वो इंटरव्यू में बोल चुके हैं कि अगर बिल्कुल माफी मांगे तो बख्श देंगे इसको, कोई दिक्कत नहीं है। तो ये सुक्खा दूनी के हत्याकांड के बाद आप लोगों को खतरा नहीं है विरोधी गैंग से कोई? सर विरोधी गैंग है कहाँ, चोर है, गैंग थोड़ी है, गैंग तो कुछ है ही नहीं, बराबर के कोई लड़ने वाले है ही तो नहीं, ये चोर है सारे। सर ये छुपते फिरते हैं हमारे से, तो इनकी औकात ही नहीं है हमारे सामने कोई। कुछ और कहना चाहेंगे रोहित गोदारा, आप कुछ? सर मैं तो यही कहना चाहता हूँ, ये जो एक तो पंजाबी इंडस्ट्री है, इनमें जो प्रोड्यूसर है, चाहे सिंगर है, इनको यही किया है, अगर सलमान खान है या कोई भी दुश्मन है, सलमान खान नहीं है, जिसको ये सपोर्ट करेंगे तो बिल्कुल हम मारेंगे, नुकसान करेंगे। हमारे किसी से कोई वास्ता नहीं है, कोई दुश्मनी नहीं है, लेकिन अगर दुश्मनों को फाइनेंशियली या कोई भी ये मिलेंगे तो बिल्कुल मारेंगे उनको। तो सिद्धू मूसेवाला आपको हाँ जी सर। हाँ, गिप्पी ग्रेवाल पे क्या बता रहे हैं आप? सर गिप्पी ग्रेवाल आज तो वहाँ प्रमोशन करवा रहे हैं, कल को तो ये शूटिंग के लिए सलमान खान को पंजाब में लेके आएगा और लेके आएगा, माहौल खराब करेगा। बिल्कुल पंजाब
हम आएगा तो इसको वापस नहीं जाने देंगे। वो हमारा घर है, बिल्कुल नरेश भाई का घर है हमारा, तो बिल्कुल इसको चाहिए कितनी सुरक्षा आ जाए, चाहे कितना ही गार्ड लेके, कोई दिक्कत नहीं है, फिर मारेंगे इसको। क्योंकि आज तक आपको पता है भाई, सुरक्षा ले लो चाहे कोई भी है, आपको पता है अपने देश में तो मरी है, चाहे कितनी सुरक्षा में, तो बिल्कुल किसी भी हद तक जाएंगे तो भी इसको मारेंगे। सिद्धू मूसेवाला को हत्याकांड को आपने इसलिए अंजाम दिया था? बिल्कुल बिल्कुल, क्योंकि उसे हमारे भाई थे विक्की भाई, सारा रोल इसी का था, तो बिल्कुल हमने मारा था।